नर्मदे हर रिछावर येथील राम मंदिर, शिवमंदिर, राम मंदिर आणि नर्मदा मंदिर अशा मंदिरातून निघून आता पुढे मार्गक्रम करायला सुरुवात केली। सकाळचे 7 वाजले आणि पुढील प्रवास सुरू झाला। सुंदर वातावरण आहे आणि थंडीचं प्रमाण कमी झालं आता, त्यामुळे चालण्याला काही अवघड नाही। सूर्योदयानंतर निघायचं। त्या ठिकाणी सुंदर रामायण पाठ चालू आहे। तुलसीदासजींच्या मानसाचा मानस पाठ इथे अखंड चालू आहे। आता उत्सव चालला आहे, त्यामुळे उत्सवामध्ये मानस पाठ सुरू आहे। अखंड मानस पाठ 24 तास तिथे पारायण चाललं आहे। नर्मदे हर। इथे सुद्धा सुंदर मंदिर आहे हनुमंतरायाचं। नर्मदे हर। रेषावर येथील हे भलं मोठं वटवृक्षाचं दर्शन आम्हाला झालं। एवढा वड आयुष्यात कधी बघितला नाही। या वडाच्या खाली एका वेळेला 40 लक्झऱ्या पार्किंग होती, एवढी मोठी सावली या झाडाची। नर्मदे हर। आणि चला पुढे मार्गाला जाऊ। नर्मदे हर। अतिशय विलोभनीय दृश्य, सूर्यनारायणाचं दर्शन आणि इकडे पूर्ण टेकडी हे या शेतकऱ्यांनी पेरली। यांची शेतच अशी आहेत। कशी शेती करतायत बघा। नर्मदे या भागात जेवढ्या टेकड्या आहेत ह्या सगळ्या हरित आहेत। प्रत्येक टेकडीवर शेती आहे। नर्मदे टेकडीच्या वरच्या भागाहून पायवाट चालली आणि याचं चालायचं आहे। नर्मदे हर। नर्मदे हर। या शेतांच्या अशा रस्त्यातून चालत चालत नर्मदा मैयाचा किनारा मिळाला आणि जीवाला धीर आला। काय असेल ते असो, मैयाच्या तटमार्गाने चालताना असा भास होतो की नर्मदा मैया जणू आपल्या कुशीत आपल्याला सांभाळते आहे आणि कसलाच त्रास होऊ देत नाही। क्षीण बिलकुल येत नाही। किलोमीटर कितीही चाला, मैयाच्या तटमार्गाने जर चाललेत तर मुळेच चालण्याचा क्षीण येत नाही। आता कोठे धावे मन, आता कोठे धावे मन, तुमचे चरण देख लिया, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला, अवघा झाला आनंद, भाग गेला सीन गेला, भाग गेला सीन गेला। नर्मदे बाबाजी, नर्मदे बाबाजी मुड़े देता है परिक्रमावासींना। बाबाजी मूली लेके जाओ। बघा नर्मदे हर। मूली खिला रहे हैं। शिंदोर शिंदोर नर्मदे हर। हे शिंदोर नदीचा इथे नर्मदा मैयासोबत संगम आहे। टिंबरावन येथील इथे संगम आहे आणि संगमासाठी थोडं नावीत बसावं लागतं। त्याकरता ही बोट आहे, बोटमध्ये बसलो। नर्मदे हर। आधा किलोमीटर नर्मदे हर। और ये नदी पार कर रहे हैं महाराज। इस नदी का नाम क्या है? शिंदोर सिद्धियावती संगम। सिंदूर, हाँ सिंदूर नदी को पार कर रहे हैं। कौन सा संगम है? सिद्धियावती। सिद्धियावती संगम है, जो कि मान्यता। बोट आता निघाली आहे। केवट महाराज आम्हाला मदत करते। भंवर में फंसी है नैया, मैया पार लगा दे, मैया पार लगा दे, मैया तू है भोली भाली अमरकंठ वाली। क्या बात है बाबा जी, क्या बात है। दिल छू लेती है। तेरे गुण गाते हैं साधु बजा बजा के टाली, मैया अमरकंठ। हे अशा प्रकारे नदी येते आणि ही नर्मदा मैया आहे आणि या संगमावरूनच
आम्हाला या बाबाजींनी या बोटीने पार करून दिलं आहे. नर्मदे हर, नर्मदे हर असा हा एक तटमार्ग. आणि या शेतकऱ्यांच्या इथे शेत्या आहेत, त्यामुळे या शेतातून जर जायचं आहे तर या शेतकऱ्यांच्या सर्व गोष्टीचा विचार करावा लागतो. कारण हे लोक शेती करतात, परिक्रमावाशी दररोजच इथे येतात. मग यांना पाणी भरायचं आहे तर कधी? तर बघा, मी पाठीमागून आलो तेव्हापासून हे 5वा सेट आहे. आणि या सेटमधून, स्प्रिंकलरच्या सेटमधून, चालू सेटमधूनच प्रवास करायचा आहे. अवघड काही नसतं, फक्त मैयाचं ध्यान आपल्या अंतःकरणात असलं म्हणजे सगळं सोपं होतं. आत्ताच पाय धुतलेत चपली सॉक्स सहित, आणि आता परत तशाच मार्गाने पुढे मार्गक्रमण करायचं आहे. नर्मदे हर. बघा किती गार आहे आणि पाणी भरभरून वाहत आहे. पडण्याची खात्री आहे, न पडण्याची नाही. एक पाय टाकला की दुसरा मध्ये शिरतो या शेतात. अरे नर्मदे हर. आणि या अशा गाऱ्यातून मार्ग काढावा लागतो. ती शेती यांची खराब होते अशी कधी परिक्रमा अशी जाण्यामुळे. पुढचं चॅलेंज जरा मोठं आहे, कारण ह्या 2 स्प्रिंकलर उडत आहेत आणि त्याच्या मधातून रस्ता आहे आणि अगदी स्प्रिंकलरच्या नोजल जवळूनच जायचं आहे. त्यामुळं मोबाईल काही चालू ठेवता येणार नाही. नर्मदे हर. आमचे अकोल्याचे काका काय म्हणतात? काका कसा वाटला रस्ता? काय नियोजन आहे पुढचं? गाडीने जातो. असं नका करू, होते परिक्रमा पैदल. चला पुढे, नाही पुढे चालू नजल दौडून जावं लागते. नर्मदे हर. मोबाईल ठेवतो आता. चालताना दमछक होते, मग काही ताल राहत नाही. काही बाबाजी एका हातात कमंडल, त्याच हातात दंडक, एका हाती जपाची माळ आणि एखादी पिशवी. काही राहत नाही त्यासोबत. एक कमंडल कुठं, दंडक कुठं, माळ कुठं. तुला तुझं चालायचंच सांभाळ फक्त. मैया म्हणते मनातून करायचा तो जप कर, काही घेऊन चालता येत नाही, काहीच नाही. नर्मदे हर. दुपारचे 12:15 वाजलेत आणि आता आम्ही पोचलो आहे बिकोर, करोंदी येथील बिकोर या गावात. इथे एक मंदिर आहे, श्रीराम भवन, आणि समोर मंदिर नर्मदा मैयाचं, आणि खाली आश्रम आहे. त्या आश्रममध्ये श्री त्यागीजी आश्रम असा आश्रम आहे. नर्मदे हर. बाबाजी इधर. बरेच परिक्रमावासी आले तिथे सदावर बनवत आहेत आणि भोजनही चालू आहे. नर्मदे हर. हां हो, नर्मदे हर. फारच सुंदर रंगरंगोटी करून आश्रमाची निर्मिती केलेली आहे आणि आतमध्ये सुद्धा काम चालू आहे. त्यागीजी महाराजांचा आश्रम आहे आणि समोर परमपूज्य सद्गुरुदेव श्री 1008 राम मनोहरदास त्यागीजी महाराज यांचं वैकुंठागमन 30/8/2020 झालं आहे. नर्मदे हर. नर्मदे हर. नर्मदे हर. मुळ्याच्या किनाऱ्यानं चालत असताना एकदम तिरकस रस्ता आहे. अर्ध पाऊल बसते आणि अर्ध्याच पावलावर चालावं लागते. नर्मदे हर. नर्मदे हर.